होत्या. एक पाणी आणि दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर. आज पाण्याचं काम बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण करता आले. 1 वर्षानंतर ह्या मतदारसंघातलं एकही गाव असं नसणार आहे जे टेंबूच्या पाण्यानं भिजत नाही. हा अनिल भाऊंचा शब्द होता. या 6व्या टप्प्यानंतर आपण 1 वर्षात ते अख्खं काम पूर्ण करतोय. तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, तुम्ही इतर कुठल्याही मतदारसंघात जावा आणि ह्या मतदारसंघात फिरून रस्ते फक्त आपले बघून. तुम्ही आता विटापारे तुमच्या जवळ आहे, तो रस्ता तुम्हाला पहिला आठवतोय का बघा. तुम्ही आज विटा वेजेगाव रस्ता बघून या आणि आता काही दिवसामध्ये विटा लेंगरे असं मतदारसंघामध्ये 142 किलोमीटर रस्ता पूर्ण करायला 777 कोटी रुपये आपण आणलेत. आता विटा लेंगरे आपण सुरुवात करतोय आणि हा पारी केला नाही आता एवढा चांगला, परत उकरून काढणार आहे सगळं आणि परत 8.5 मीटरनं करणार आहे, मोठा करणार. ह्या शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता मोठा असावा. एक राष्ट्रीय महामार्गाचं नारळ मागच्याला फुटला होता आपल्या सरकारी दवाखान्यापासून दहिवडीपर्यंत. त्या रस्त्याचं काम जून एंडला काम चालू होते. हाही रस्ता आपल्या गावाशी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण होतोय आणि सरकारी दवाखान्यापासून मिरज पर्यंत 4 पदरी रस्ता त्या ठिकाणी काका गडकरी मंजूर करतात. तिथे टेंडर काही दिवसांमध्ये निघेल. सांगलीपर्यंत जायची आपली व्यवस्था होते आणि शहरातून ग्रीनफील्ड नावाचा एक आपला हायवे जातोय जो मुंबई पासून बेंगलोर पर्यंत जाणार आहे. तो आपल्या मतदारसंघाला घासून जातोय. हे सांगण्याचा पाठीमागा उद्देश एवढाच होता की उदय सामंत साहेब आपले उद्योग मंत्री ते तासगावला येणार आहे. त्यांच्या पाठीमागा मी एकच काम घेऊन फिरतोय. तुम्ही 15 लाख रुपये 15 लाख कोटीचे तुम्ही दावोस मध्ये जाऊन करार करून आलाय. आता पुण्यात मुंबईत जागा राहिलेली नाही उद्योग उभा करायचं. पण इथं आणायचं असेल तर त्याला पाणी पाहिजे, लाईटची व्यवस्था पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे. हे सगळे ज्यावेळेला कामं पूर्ण होतील त्यावेळेला आपण या मतदारसंघामध्ये 2 वर्षानंतर त्यांच्याकडून शब्द घेतलाय की काका एक मोठी इंडस्ट्री या भागामध्ये येण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. ती भूमिका घेऊन आपण ते काम पूर्ण करतोय. माझा तुम्हाला शब्द आहे त्या 5 वर्षात एक का असं ना काका पण एक मोठी इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये आणण्याचा माझा शब्द होता. मी तो 100% त्या ठिकाणी. एक गोष्ट अभिप्रायांची मला अत्यंत आवडली की तुम्ही सांगितलं की ह्या मुस्लिम समाजाच्या मुलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आता तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर करा. तुमची भाऊंची मिटिंग राहून गेली, ती मिटिंग आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया. तुम्हाला काय वाटतं की ही मुलं मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणामध्ये काय बदल करावा लागेल, त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कसं आणता येईल, त्यांच्या हाताला कसं काम मिळेल आणि व्यवसायामध्ये त्यांना कसं प्रगती करता येईल यासाठी काम करण्याची जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करू. त्या प्रत्येक घटनेपाठीमागे आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहण्याची जबाबदारी 100% घेऊ. आता हे सगळं करत असताना काय अपेक्षा माझ्या पण आहेत. मी तुम्हाला विधानसभेला कोणी मतं दिली न दिली माझ्यासाठी तो प्रश्न मिटलाय. आता ज्या दिवशी निकाल लागला मी निवडून आलो त्या आता मी सगळ्यांचाच आमदार आहे. मी परवा दिवशी सुद्धा भाषणात सांगितलं का त्या चांगलेला कार्यक्रम होता सुरेश भाऊ पण गोपीचंद पडळकर होते. मी त्यांना सांगितलं की माझी सगळ्यात मोठी अडचण आहे म्हणून हे सगळे जनतेचे आमदारात म्हणले. मी जनतेचा आमदार आहे 2 आमदारांचा आमदार आहे म्हणजे असं कसं. सुरेश भाऊ सुद्धा त्यांचं गाव माझ्या मतदारसंघात आणि गोपीचंद पडळकरचं गाव सुद्धा म्हणजे माझ्या मतदारसंघात. मी 2 आमदारांचा आमदार असल्यामुळे मला जास्त काम करायचं गरज आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे सगळं करत असताना अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत जबाबदारीनं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचं काम करण्याची भूमिका घेऊन मी तुम्हाला त्या ठिकाणी काम करणार. त्यामुळे तुम्ही कसलीही मनामध्ये शंका कुशंका न आणता वर कोण काय म्हणते ना त्याचा बंदोबस्त करायला तुम्ही मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं. त्यामुळे कोण काय म्हणते तुम्ही म्हणण्यापुरतं मर्यादित आहे. कुणाचीही तशी अपेक्षा नसते. कुठल्याही पक्षात सरकार असू दे हे सगळे गुण्यागोविंदाने राहिली पाहिजेत. या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आता माझ्या अपेक्षा व्यक्त करणार नाही. आम्ही मागच्या वेळेला हात धुवून मागे लागलो उभं लागलो होतो का नाही. तुम्ही कोणच उभं राहिला. आता तुम्ही माणूस असा निवडलाय की आम्हाला सांगायला की आता आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण त्यांचे वडील हे तालुक्याचे सभापती होते आणि मुस्लिम समाज असताना सभापतीने अत्यंत चांगलं काम कोणाच झालं असेल सभापती म्हणून तर त्यांच्या वडिलांचं त्या ठिकाणी काम झालं. बरोबर ना. आणि किती लोकांनी बघितले मला माहित नाही, पण मी घरनिकीला ज्या लग्नाला गेलोय हिंदू समाजाच्या त्यावेळेला शेख साहेब होते त्यावेळेला प्रत्येक लग्नात त्यांना पोशाख असायचा.
इतकं प्रचंड प्रेम ह्या दोन समाजामध्ये आज काय होतं, आज नव्या पिढीने फक्त थोडंसं आपण पत्ते पाहिलं तर त्या प्रेमामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की सगळं पाठीवरती ठेवून आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करण्याची आज गरज आहे. एकत्रितपणे काम करूया. ह्या मतदारसंघासाठी, ह्या शहरासाठी जेवढं चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही एक सांगितलं की मतदान दिलं न दिलं, आता तो प्रश्न मिटला. तुम्हाला सांगितलं तुम्ही कुणी काम केलं नाही, माझं एवढं काम कुणी केलं माहिती आहे तुमच्या समाजातलं? कुणी केलं असं? लहान मुलांनी. तुम्हाला पटू द्या का न पटू, तुमच्या पुढे कदाचित बोलले नसतील, पण ही लहान मुलं प्रचार ह्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कुणी केला असेल काका तर ह्या लहान मुलांनी केलाय. आणि तुम्हाला न सांगता तुमच्या घरातल्या सगळ्या महिलांनी मला मतदान केलं.